कीर्ती जगात या गाण्याचा उगम आणि या फोटोची एक कथा आज आपण दुर्गाष्टमीनिमित्त विजयदादासह पाहणार आहोत. जयशंकर. संपूर्ण फोटो महाराजांनी तयार केला. आणि तो आता जे गाणं तुम्ही म्हटलं का नाही, ह्याचं आल्यावर आता बरेच म्हणजे गाणे आहेत, आहे की नाही? बरोबर. आता हे जे पहिल्यांदा तुम्ही किती साली गायलं पहिल्यांदा गाणं हे? महाराष्ट्रात कुठे गायला गेलं तुवंत मोर होतं. आज माझं 10 लाख लोक मला पाहत आहे. हा. वर्ल्ड आहे माझं नाव जगात. पण मी नाही सांगत लोकांना का मालकाच्या तुमचं नाव पूर्ण काय? माझं नाव दिलीप राजे रघुनाथ जाधव. जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो. आज आपण पाहूयात कीर्ती जगात या गाण्याची सुरुवात 2000 साली या दिलीप राजेंकडून श्री शंकर महाराजांनी कशी केली आणि काय प्रसंग होता हा नक्की पहा. जय शंकर. आपला उद्देश काय आहे की तुम्ही ओरिजिनल हे गीत गायलेलं आहे. बरोबर. तुमच्या मुखातून उत्स्फूर्तपणे ते महाराजांनी उद्भवलेलं आहे. हो. इतरांचं कसं जाणून बुजून लिहायला बसतात. बरोबर. तुमच्यातनं उद्भवलेलं आहे ते आंतरिक उद्भवलेलं आहे. हो. पण हे ज्या वेळेस आज आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांच्या ह्याच्यामध्ये जे आलं त्याच्यामध्ये बदल होत होतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर मग मुळात तुम्ही जे काय तुम्हाला स्फुरलं गेलं बरोबर. ते तुम्ही आता गाऊन दाखवलं. बरोबर. आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती अशा निमित्तानं दुर्गाष्टमी महाराजांच्या सहवासात साजरी करण्यात आली. शिक्षकांनी माझ्याकडे प्रश्न आणले बर. किंवा मग शंकर महाराजांनी पुण्याला समाधीगिरी आणता बोलला का नाही. मग हा फोटो जेव्हा नाशिक विद्यार्थ्याचा पहिला पेंटर प्रकाश लोंढे त्यांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो म्हणजे आम्ही गेलो म्हणजे बा आमचे सहकारी गेले. जेव्हा फोटो बनवायला गेलो तो मूर्तिकार तो म्हणे बा मी मूर्तिकार आणि फोटो बनवत नाही. त्याला रिक्वेस्ट केली त्यांनी रावसाहेब आणि सूर्यकांत राहाळकर हो एवढा फोटो काढा. ठीक आहे म्हणे एवढा फोटो काढता 21,000 घे. 21,000 घे. मग काय झालं त्यांनी 11/5/2000 रोजी पहिला समाधी सोहळा अंतापूरमध्ये साजरा होत असताना 9 तारखेला नाही सांगून दिलं माझ्याकडनं हा फोटो होणार नाही. काय चमत्कार घडला. महाराजांनी त्याला स्वप्नात काठीने बडवलं. शिगारचे चटके शरीराला दिले. सगळे चटके जसे तसे होते. दसऱ्या दिवशी त्याने रवारकरांच्या होतं सूर्यकांत राहाळकरांच्या रावसाहेबांना सांगितलं उद्याच्या उद्या अंतापूरला येतो. जेव्हा तो फोटो काढायला गेला पण ते हात करत नव्हता. महाराजांनी माझा फोटो मी कसा तयार करतो तो फक्त ब्रश रेखाट. मग त्याने स्वतः फक्त असा ब्रश रेखाटला संपूर्ण फोटो महाराजांनी तयार केला. विदाऊट फ्रेमचा फोटो घेऊन जेव्हा अंतापूरला आला 11/5/2000 मध्ये सगळ्या गावाला दाखवलं की वाद असं झालं. आणि त्याच दिवशी पहाटे 4:45 टाईनी मी आणि पोपट इथे महाराजांचे औषध आणि दोघंजण पूजा करत असताना माझ्या मुखातनं हे भजन गायलं. पोपट म्हणायचा आज तर पहिला दिवस आहे महाराज आणि पहिला दिवस असल्यानंतर तू आज भजन गायला तर गायला पूर्ण केलं. बट आय एम नॉट थिंकिंग फॉर महाराज. महाराजांनी मला दिलेलं पण मला महाराजांनी हे दिलेलं आहे. बरोबर. असं आहे ते. धन्यवाद. अगदी बरोबर आहे. कसं आहे प्रत्येकाने त्यात बदल करून आपापल्या भावनेनं ते सादर केलं. बरोबर. वाईट नाही आहे. आपण त्याला वाईट म्हणणार नाही आहे कारण त्यांनी त्यांची भक्ती सादर केलेली आहे. पण मुळात जे ओरिजिनल आहे तेही भक्तांपर्यंत जावं म्हणून हे घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? बरोबर. पण काय होतं
पटवून